नमस्कार. आज आपण काढणार आहोत 36 मापाच्या भाईचा पेपर फार्मा. त्यासाठी मी इथे कागदाचा डबल फोल्ड घेतलेला आहे. आपल्या भाईची उंची 4.5 इंच प्लस त्यात पाऊण इंच ॲड करायचं, म्हणजेच 5.25 इंच झाली. 5.25 इंचावर मार्किंग करून घ्यायची. 5.25 इंचावर इथे एक मार्किंग केल्यानंतर 36 मापाची भाई काढण्याकरता आपल्याला 36चा चौथा भाग म्हणजे 9.5 इंच आणि प्लस 1.5 इंच त्यात ॲड करायचं, म्हणजे झाला आपला 11 इंच. 11 इंचाची पूर्ण घडी बसते. आणि इकडून पण एक 5.25 इंचावर मार्किंग करायची आणि हा सरळ बॉक्स आखून घ्यायचा. खडूने मार्किंग दिसत नाही म्हणून मी इथे पेन आणला आहे. आता हा बॉक्स तयार केल्यानंतर फोल्डपासून इकडे 1 इंच व या घडीपासून इकडे 1 इंच घ्यायचं आणि आपला इथून झालं हे 10 इंच. 10 इंचाचं मध्य 5 इंच. 5 इंचापासून खाली 3 इंच घ्यायचं. तसंच इकडे कडालाही 3 इंच घ्यायचं. इथून 1 इंच आत मार्किंग करायची. 1 इंच आत मार्किंग केल्यानंतर हे जे आपण इथं 3 इंच घेतले त्याचे 3 भाग करायचे. इथं 1 इंचावर एक, 2 इंचावर एक आणि 3 इंचावर एक. तर या मापात आपल्याला भाईचा आकार तयार करायचा. आता हा जो फोल्डचा भाग आहे इथून भाईचा आकार देण्याला सुरुवात करायची. जसे बाजारात आता भाईच्या आकारासाठी भरपूर स्केल्स आता उपलब्ध झाले आहेत, त्यासुद्धा तुम्ही वापरू शकता. हे बघा, अशा प्रकारे हा आकार द्यायचा. हा झाला आपला भाईचा आकार. आता यालाच आपण आतल्या बाजूचा पुढील बाजूचा आकार द्यायचा आहे. तर ते काय करायचं, इथून 1 इंचापासून इथून थोडं आतून घ्यायचं. हा भाईचा फार्मा तयार झाला आहे. आपण याला कट करू. हे कट केल्यानंतर बाजू ओपन करायची व आतल्या बाजूचा आकार कट करून घ्यायचा. ही झाली आपली 36च्या मापाची भाई तयार. अशाच प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या साईजचे भाई तयार करू शकतात. हिला तुम्ही अस्तरवर ठेवून कट करून घेऊ शकता. या पद्धतीने भाईची कटिंग केल्यावर ती एकदम परफेक्ट बसते. एकदा नक्की ट्राय करून बघा.